कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आमच्या लेकींदा आमच्यासाठी स्वतःहून रस्ता बनवलाय। आम्ही उगाच नको ती कुटाण करत बसलो। हे तर आहे ती आमच्या जाळ्यात अडकली। हे आता आमच्याकडे आली की घर मोकळं होईल आणि लिंगोबाचा शोध घेणं सोपं होईल। सूर्या, आपण तयारी करायला घ्यायची का? हा, करा करा करा। आणि जावई बापू, तुम्ही काय काळजी करू नका। आम्ही स्पेशल स्क्वॉड मागवतो, ते डॉग स्क्वॉड मागवतो, सगळ्या टीम मागवतो। आता चोराला शोधल्याशिवाय आम्ही काय शांत बसणार नाही। हा, डॅडी पोलीस आहेत ना, ते बघतील ना सगळं। नाही 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 नाही। आता चोराला शोधायची जबाबदारी आमची। हो, खरा चोर तर सापडलाच पाहिजे। आता आम्ही जबाबदारी घेतली म्हणल्यावर सापडणारच की। ए पोरीनो, तुम्ही आवराल घ्या। चला आपण निघूया। सूर्या, निघतो आम्ही। काय लागलं तर फोन कर। रेडी? राज येतो। दादा, आम्ही येतो, काळजी घे। काय पुढे? हो, चल। पोरीन, चला आवराल घे। इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही या आता। आम्ही घराच्या चाव्या पाठवतो। हं? डॅडी, नक्की चोरच शोधतायत ना तुम्ही? ते मागच्या अंगणात बूट सापडले। छत्री का कंच आहे? तुला कळलं तर? पण आम्ही इथं काय शोधतोय ते तुला कधीच कळणार नाही। आणि हो, तू सगळ्यांना आमच्या घरी घेऊन यायचं ठरव। आमचं काम अजून सोपं केलंयस। तुम्ही तुमचा शोध घ्या, मी माझा शोध घेते। बघूयात कोणाला काय सापडते ते। हा, बघूच की। आणि आणखी एक, तू तुझ्या नवऱ्याला घेऊन आमच्या घरी येतेस, तो तुला तिथून परत नेणार नाही याची खात्री आम्ही देतो। नाही, तुझ्या नात्याचा आमच्या घरात दी एंड केला नावाचा डायरेक्टर जालिंदर निंबाळकर नाही। बर, बघूयात मग यात कोण जिंकतंय ते। जावई बापू, हा डॅडी, आम्ही निघतो। आज तुमच्या स्वागताची तयारी करायला पाहिजे ना। हा, अंड्या झुमर, या या या। थोडस थोडं काय करत होते डॅडींसमोर तिकडे राहायला आणण्याचा विषय काढायचा। सूर्या, अरे त्यात काय झालं? आणि मगाशी जेव्हा डॅडीने तुला विचारलं तर तूच हो म्हणालास ना? मग आता काय प्रॉब्लेम आहे? तुळजा माझा नाहीला जातो म्हणून मी हो म्हणालो। तू कसं? अरे सूर्या, पण डॅडींना काही अडचण नाहीये, त्यांना चालणार आहे। मग तुला काय एवढा प्रॉब्लेम होतोय? अगं तुळजा, त्यांना चाललंच ते काय, ते आयुष्यभर म्हणलं तरी आपल्याला पोचतील, पण आपल्याला खायला नको का? अगं त्यांचं प्रेम आहे म्हणून आपण सगळी तिकडे जाऊन राहायचं कसं दिसतंय सांग बरं? या घरची पोरगी दिली त्या घरात, लोक काय म्हणतील? बहिणीच्या घरी जाऊन राहिलाय म्हणून। सूर्या, ती तुझी सासूरवाडी आहे आणि त्यात तुझ्या आत्याचंही घर आहे। तुळजा वय, पण जावाई म्हणून एखादा तास जाणं किंवा पाहुणा म्हणून एखादा दिवस जाणं आणि असं जाण्याच्यात फरक आहे का नाही सांग बरं? हे बघ तुळजा, मला एवढंच कळतं, पाहुणचार तेवढाच घ्यावा जेवढा आपल्याला पण झेपल आणि समोरच्याला आपली कदर राहील। सूर्या, कळतंय मला तुझं, पण मी तुझी बायको आहे आणि तुझा स्वाभिमान जपणं हे माझं कर्तव्य आहे। आणि 2-4 दिवसांचीच तर गोष्ट आहे। तुझ्या बहिणींची अशी गैरसोय झालेली मला नाही चालणार आहे रे। आणि आता सध्या तरी डॅडींचं घर हे मला बेस्ट ऑप्शन वाटतंय। हे बघ, ते घर आपल्याला परक नाहीये, तू परक करतोयस। नाही, असं नाही काय। असं नाहीये ना? मग आपण जातोय ना?
बर ठीक आहे. चल जातो आवरून घे. हं? सूर्या, मला कळते तुझ्या मनाची अवस्था, पण मी हे सगळं तुझ्यासाठीच तर करते. मला तुझ्या डोळ्यांवरून डॅडींच्या भक्तीची पट्टी काढायची, म्हणजे तुलाही अनेक गोष्टी स्पष्ट दिसतील. डॅडी काय झालं? खूप मोठी चोरी झाली का तिकडे? बघितलं किती काळजी आहे भावाच्या घरच्यांची. कधीतरी आहे ना नवऱ्याची पण काळजी करत जा. काय आणि तसं पण तुझ्या भावाच्या घरात हाय काय ग चोरी करायला? दळबद्री कुठले? शत्रू, ए अरे चोरी तिकडं झाले आणि तुम्ही इकडं तमाशा करताय. पोलीस काय तपास करायचा तो करतील ना तिकडं. आणि आम्ही सुनबाईच्या घरच्यांना इथं राहायला बोलवलंय घरी. म्हणजे सूर्या आणि घरचे सगळे इकडे येणार आहेत? ते घर पोलिसांनी सील केलंय. कुठं जाणार ते? आम्हीच दिला आसरा. जावा त्यांच्या स्वागताचं काय ते बघा. डॅडी काय गरज होती त्या भिकारी दरिद्रांना आपल्या घरी राहायला द्यायची? चिरंजीव, आम्हाला कधी कधी वाटतं तुम्ही ना नुसते अंगणे वाढले, मेंदू वाढायचा राहूनच गेला काय तुमचा. अहो त्यांनी स्वतःहून अवतान दिले आपल्याला. या आमच्या घरी या, आमचं घर आमचा वाडा खाली आहे. आता ते जर हिथं राहिले तर तिकडं तुम्हाला शोधाशोध करायला त्यांचा वाडा रिकामा मिळेल ना. काय छत्री. अगदी बरोबर. अहो आपल्याला शोध घ्यायला एकदम सोपं होईल. लिंगोबाचा. अहो पण डॅडी मला सांगा, आपलं गरज का? त्यांना धर्मशाळेत नाही तर मंदिरात पाठवायचं होतं ना. तेच. अहो ते आमचे भक्त आहे म्हणल्यावर आमच्याच मंदिरात येणार ना. दुसऱ्याच्या मंदिरात कसे जातील? आणि हिथं राहिले तर आपल्या नजरेसमोर राहतील ना. आणि तिकडं तुम्हाला भिंगोर काम करता येईल. ए छत्री, बँडवाले बोलव. लाडू पेढे बासुंदी मागवा. त्या सूर्याचं स्वागत करायला पाहिजे. डॅडी आता हे अति होतंय. उद्या खर्च. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है चिरंजीव. आता तुम्ही म्हणताय म्हणजे बरोबरच असेल. गावातल्या लोकांना लाडू वाटा आणि सांगा सूर्या घर जावई होणार. आता त्यांनी काय होणार आहे? त्यानं सूर्याचा स्वाभिमान दुखावणार. साप डसतो का नाही तसं गावातल्या माणसांचं बोलणं त्याला डासणार. सूर्याचा स्वाभिमान आणि तुळजाचा आत्मविश्वास एकाच वेळी पायाखाली तुडवणार आम्ही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.